नमस्कार मोहिल शेठ. सध्या जे काही चालू आहे त्याबद्दल थोडीशी तुमची मुलाखत हवी आहे. आणि बकासूरविषयी सध्या बऱ्याच अफवा पसरतात आहे की 5-10 किलोमीटरपेक्षा बाहेर लांबच्या अंतरावरती आपला नंदी काय पळताना दिसणार नाही वगैरे असं. तर या सगळ्या बाबत काय खरं आहे? नाही, आता यूट्यूबला जेवढ्या सगळ्या काही खोट्या अफवा पसरतात ते त्या सगळ्या फेक अफवा आहे. त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नका. तसं काय होणार नाहीये. आणि आपल्याला मैदानात कधी दिसणार आहे? बकासूर लवकरच दिसेल. आणि हे 2-3 दिवस जे होते आत्ता सध्याचे, याच्यामध्ये जे चाहते असतील, यूट्यूबर्स असतील किंवा चौधरी सर असतील किंवा अन्य कोणी असतील, तर त्यांचा कसा सपोर्ट होता? नाही, सर्व बकासूर प्रेमी असतील, बकासूर भक्त असतील, बकासूरचे सगळे नाही का फॅन असतील, सगळ्यांनी एकदम चांगला सपोर्ट केला. आणि खूप लांबून सगळे देवाचे भक्त आलते देवाला सपोर्ट करायला. त्यामुळं त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण 2-3 दिवसापूर्वी जेव्हा तुमची आम्ही वाईट बघितली होती नाशिकच्या मैदानामध्ये, गट चांगल्या पद्धतीत गाडी पळाली होती, त्यानंतरची वाईट आणि त्यानंतर देव इकडं आला, त्यावेळेस म्हणजे आजवर एवढ्यांदा तुमच्या मुलाखती पाहिलेल्या आहेत, पण त्यावेळेस जरासं इतकं खचलेलं तो मला कधीच नाही पाहिलं. आणि आत्ता पण बकासूर इथं, काल मी स्वतः पण होतो, काल परवा होतो, तर इतका शांत तो कधीच नसतो. अनेक चाहते त्यापाशी येत होते, त्याची पाया पडत होते. तर हा कसा अनुभव होता? नाही, काय आलं, थोडंसं जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे घरी यावं लागलं. आणि आता सगळं शांत झालेलं आहे, कारण का देवाचा आशीर्वाद आणि देवाच्या भक्तांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळं सगळं सॉल्व्ह झालं. आणि आता जे काय अफवा कोणी पण पसरवतात ते त्या कोणीच पसरवू नये. कारण मागाशी पण काहीतरी 11 कोटीला बकासूर विकला असं पण पोस्ट पाहिली. म्हणजे हे जे सोशल मीडिया खोटा अफवा आहे. आणि जे खोटे नाही का बाईट टाकतात ते खोट्या अफवा पसरवत आहेत, ते त्यांची कंप्लीट करून ते लवकरच पकडण्यात येईल. कारण काही खोट्या अफवांमुळे खूप नाही का वाद होतात. परत काही फेक आयड्यांवरतून वाईट कमेंट करतात बाकीच्या नंदींना, ते पण खूप चुकीचं आहे. कारण का मी वारंवार सांगत आलो आहे की ना, ज्या बी महाराष्ट्रात नंदी पाळतात त्यांच्या मालकांना एक सांगतो, विनंती करतो की जेवढं नाही गाडी हारजीत असती, ह्या वाईट कमेंट येतात, त्यात आमची कोणी ते वाईट कमेंट करत नाही. आणि ते वाईट कमेंट बघून ते मला फोन करतात की ही कमेंट तुम्ही केली, ती कमेंट केली. ह्या कमेंट आम्ही करत नाही, ह्या फेक आयडीवरतून कमेंट होत्यात आणि त्या कमेंट बघून तुम्ही आम्हाला कॉल करता. वैयक्तिक बकासूरची अशी कुठलीच आयडी नाही ना की जे तुमचं वैयक्तिक कोण चालवतं? नाही, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, कुठंच नाही. तुमच्या ज्या आहेत त्या स्वतःच्या तुमच्या एकच हिंदी श्री बकासूर आयडी, आणि तिच्यावर कुठलीच वाईट कमेंट होत नाही. बाकी जेवढ्या सगळ्या आयडिया आहे सगळ्या फेक आहे, आणि त्या आयडीवरून कमेंट होते, त्याच्यात आमचा काही संबंध नसतो. पण ते दरवेळेस फक्त ट्रोल केलं जातं, मग त्याचं पुढं ते बकासूर वादविवाद होतात. या त्यांनी पण टाळल्या पाहिजे. कमेंटमुळं मालकांचे वादविवाद होतात, बाकी काही विषय नाही. मग हे मैदानात पण त्याचा इफेक्ट बघायला मिळतात का? नाही, का होतं मालका पुढल्या बैल मालकाचा मनात नाही का गैरसमज निर्माण होतो की ही बकासूर हरल्यावरती वाईट कमेंट येतात, तर ती बकासूरवालीच करत असतील. ते कमेंट काय आम्ही करत नाही. मग या गोष्टीचा पायऱ्याशी वगैरे पण संबंध असतो का? हो, पायरा पण एखाद्या दिवस मग चेंज होतो किंवा कॅन्सल देखील होऊ शकतो. वाईट कमेंट करू नका. सगळे आपले नंदी आहे महादेवाचे, त्यामुळे कुठल्याही नंदीला वाईट कमेंट करू नका, एवढीच विनंती. कोणालाही ट्रोल करू नका. पारंपरिक खेळ आहे, त्याचा त्या पद्धतीचा आनंद घ्या. सगळ्याचेच नंदी आहेत आणि जे काही खेळ आहे तो अजून चांगल्या पद्धतीने कसा चालवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. 2च प्रश्न विचारण्यासाठी ही मुलाखत घेतली होती की सध्या जे काही तो होता की दुसऱ्या मैदानात पळताना दिसणार नाही, तो पण फेक आहे आणि लवकरच बकासूर पळताना दिसेल. आणि तुम्ही ते सगळं तर क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि चाहत्यांबद्दल काय सांगाल? कारण या 2-3 दिवसामध्ये मी जे पाहिलं खूप सहकार्य झालं आणि त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी खूप सपोर्ट केला, खूप कमी वेळात तिथं पोहोचून त्यांचं भरपूर सहकार्य झालं. असं तुम्ही इतका सपोर्ट अगोदर पाहिला होता का?
नाही बकासूरचे भक्त सगळे नाही, पण ह्या 2-3 दिवसातला जो खास नाही भरपूर आज लय लांबून मला फोन पण आलते. आम्ही 4 गाड्या भरून निघलोय. अजून इकडून तिकडून नाही का पिकअप भरून सगळी पोरं निघलोय. भरपूर फोन आलता पण सांगितलं सॉल्व झालेलं आहे, आता थांबा म्हणून. अच्छा, हे शेवटी चांगली गोष्ट आहे आणि सगळ्या समज गैरसमज आता दूर होतील आणि तुम्ही तुमचा जो मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं सर्व बकासूर प्रेमी आणि शर्यत शौकीनांकडनं धन्यवाद. धन्यवाद.